मोराळे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आपण सगळेजण आज इथे एकत्र जमलोय. व्यासपीठावर उपस्थित असणारे आज एक वेगळं चित्र मी पाहतोय. व्यासपीठावर सगळे गावातले ज्येष्ठ लोक आहेत. मोराळ मधली तरुण पिढी आबा किती संस्कारक्षम निर्माण झालेली आहे. ज्येष्ठांचा मान ठेवण्याचं, सन्मान ठेवण्याचं काम, त्यांना व्यासपीठावर विराजमान करण्याचं काम निश्चितपणानं कौतुकास्पद आहे. आज इथं व्यासपीठावर उपस्थित असणारे महादेव आबा असतील, पोस्टमास्टर नतुअण्णा आहेत, परसुदादा आहेत, माजी सरपंच आप्पाजी आहेत, शिवाजीराव शिंदे सोसायटीचे चेअरमन देवाप्पा शिंदे आहेत, चौपान काका, तुकाराम शेठ आहेत, आमचे सहकारी मित्र शरद शिंदे आहेत, गणपत अण्णा आहेत, जुगुन अण्णा आहेत. तरुण सहकारी यांनी माझा सत्कार केला ते आमचे मनोज शेठ शिंदे. खर तर चेहरे पाहिले तर बरं त्याला सगळ्यांचीच नावं घेणं गरजेचं आहे. पण त्यातच बराचसा वेळ आहे, कारण प्रत्येक चेहरा ओळखीचा आहे, परिचित आहे. माझ्याबरोबर आलेले ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कचरे सर, प्रसाद कुंभार, महाविकास आघाडी पॅनलचे सर्व शिवसेना सर्व अधिकृत उमेदवार, आणि ज्यांच्या शक्तीवर, ज्यांच्या ताकदीवर हे महाविकास आघाडीचं पॅनेल ही निवडणूक लढवतोय, ते समोर बसलेले तुम्ही सगळे या गावातले करते, कार्यकर्ते, बंधू भगिनी, तरुण सहकारी मित्रांनो, आज येतानाच मी आपल्या रामोशी वस्तीवर थांबलो होतो. तिथले आपले एक सहकारी आपल्या एका उमेदवाराच्या त्यांचे सासरे अचानक त्यांचं दुःखद असं निधन झालं. कुणाच्याच ध्यानी म्हणे नव्हतं, आणि अशा दुःखद प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागलं. येता येताच त्या कुटुंबियांचं सांत्वन करून मी आलो. आजची संध्याकाळ ही जाहीर प्रचार करण्याची ही शेवटची संध्याकाळ आहे. कारण उद्या 5:30 वाजता प्रचार, जाहीर प्रचार संपतो. त्यामुळे उद्याच्या संध्याकाळी आपल्याला हा कार्यक्रम घेता येत नव्हता. निवडणुकीच्या नियमापुढं आपल्याला जाता येत नाही, म्हणून आजच जरी दुःखद घटना घडली असली तरी आजच आपल्याला हा कार्यक्रम त्यामुळे उचलावा लागतोय, घ्यावा लागतोय, आपला नाईलाज आहे. आणि म्हणून आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आज इथं महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्तानं आल्यानंतर एक मला अतिशय आगळं वेगळं चित्र पाहायला मिळतं.
अनेक वक्त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला. मला अनेक जुन्या गोष्टी आठवत आहेत. मला आठवतोय 1992 सालचा काळ. 1991 साली मी इंजिनियर झालो आणि 92 साली जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होती. आणि त्यावेळेला अचानक तरुणांच्या आग्रहाखातर मी पंचायत समितीला उभा आहे. त्यावेळेला मोराळे हे मायनी पंचायत समिती गणात. पहिल्यांदा त्यावेळेला डॉक्टर येळगावकरांच्या विरोधात पंचायत समितीची मी निवडणूक लढवली आणि अण्णा पंचायत समितीचा मेंबर म्हणून तुम्ही मला निवडून दिलं. त्यावेळेला धोंडेवाडी, मोराळे, मायनी असा तो आपला पंचायत समितीचा गट. ज्या मोराळमधून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली तो काळ मला आठवतो. त्यावेळेला बापू असतील, जालेंदर शेठ असतील, प्रल्हाद शेठ असतील, सगळी त्यावेळेची करती जे आज आपल्यामध्ये नाहीत अशी सगळी लोक. आणि या मोराळकरांनी मला कोण जवळ मोराळकरांनी मला मोठी ताकद माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभी केली आणि माझ्या राजकारणाची सुरुवात झाली. काही जणांनी उल्लेख केला की मध्यंतरीच्या काळामध्ये मोराळगाव निमसोड गटात गेलं. तसे गावाचे सगळे बाकी संबंध मायनीशी राहिले. दळणवळण मायनीशी राहिलं, बाजारपेठ मायनीशी राहिली, परंतु गाव निमसोड गटात. आणि कळत न कळत थोडासा राजकीय दुरावा थोडा निर्माण झाला. तसे बाकी सगळे व्यवहार असतील, शाळा कॉलेजेस पासून सगळं हे मायनीशीच कनेक्टेड आहे. आणि निमसोड गटात गेली काही वर्ष तुम्ही होता आणि त्यानंतर गेल्या 4 वर्षापासून पुन्हा मोराळेगाव मायनी गटाला. 4 वर्षापूर्वी जिल्हा परिषद निवडणूक झाली. आणि मी पहिल्यांदा त्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या समोर मतदान मागण्यासाठी आलो. भले मला मतदान कमी झालं असेल, पण मला एक अभिमानानं सांगावं असं वाटतं की एकही रुपया खर्च न करता मला मोराळमध्ये 40-45% मतदान झालं. कुणाला वाटलं असेल दादा आता नाराज होती, पण मनुष्य मी नाराज नाही झालो. कारण मला माहित होतं की गेल्या मध्यंतरीच्या काळामध्ये थोडीशी जो राजकीय दुरावा झालाय तो दुरावा कुठतरी आपल्याला भरून काढायचा. आणि मी ठरवलं की लोकांचा जो विश्वास आहे तो विकास कामाच्या माध्यमातून मी संपादन केल्याशिवाय राहणार नाही. आणि मी सुरुवात केली. मी जाणीवपूर्वक पाहिलं की लोकांचा पुढाऱ्यावरचा विश्वासच कमी झाला. लोकांना असं वाटायला लागलं की निवडणुका आल्या की नेते मंडळी येतात, पुढारी येतात, पोत्यानं नारळ फोडतात आणि निवडणूक झाली की त्या नारळाचा विसर होतो. मोराळगावच्या बाबतीत झाली ही सगळीकडचीच अवस्था बरेचशी झाली.
खरं तर. आणि म्हणून मी ठरवलं की राजकारणाची पद्धत बदलावी. अशा काही प्रवृत्तीमुळं लोकांचा पुढाऱ्यांचा विश्वास उडालाय, तर तो विश्वास पुन्हा संपादन करावा लागेल. ज्या नारळावरचा विश्वास लोकांचा उडालाय तो विश्वास त्या नारळावर पुन्हा बसवावा लागेल. आणि त्यासाठी मी ज्या पद्धतीने राजकीय वाटचाल केली, लोकांनी जे काम सांगितलं त्या कामासाठी लागणारा निधी पहिल्यांदा मंजूर करायचा, मंजुरीचं पत्र लोकांना पोस्टानं पाठवायचं, आणि मग ते पत्र लोकांच्या हातात आलं की लोक सांगतात, दादा काम कधी सुरू करताय, त्यावेळेला नारळ पडायचा. आणि त्यामुळे ते काम प्रत्यक्ष उभं राहतं, कारण मंजुरी असल्याशिवाय नारळाला हात लावत नाही. गेल्या काही वर्षाचा बॅकलॉग तुमचा शिल्लक होता. निमसोड गटात असल्यामुळे अनेक कामं तुमची राहिली होती. आणि मला खात्री होती की मी कत्रेदारांनी सांगितलं, तरसवाडी गारोडी पासून चिठ्ठी गुंडेवाडी पर्यंत अनेक कोट्यावधी रुपयाची कामं झाली. पण मोराळे कुठेतरी त्यांचा जो बॅकलॉग आहे तो भरून जाणीवपूर्वक काढायचंही मी ठरवलं. आणि अजूनही ठरवलंय. एवढ्यावर माझं समाधान नाही, ही तर सुरुवात आहे. आणि म्हणून जिथं जिथं तुम्ही अडचणी सांगितल्या, शिंदे मळ्यातली अंगणवाडी सांगितली, ती उभी केली. गोपाळ वस्तीचा साठवण बंधारा 15,76,000 रुपयाचा तो आपण उभा केला. एका नळ पाणी पुरवठा योजनेची मागे दुरुस्ती आपण किरकोळ दुरुस्ती होती, ती 1.25 लाख रुपयाची आपण केली. गावातला अंतर्गत रस्ता मला वाटतं इथनच देवळाच्या पाठीमागचा ग्रामपंचायत तो रस्ता डांबरीकरण आपण 3 लाख रुपयाचा रस्ता डांबरीकरण केला. अंगणवाडी दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये दिले. प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी 3 लाख रुपये आपण मंजूर करून ते काम पूर्णत्वाला नेलं. मोराळ शिंदे मळ्यातला बंधारा 18 लाख रुपये आपण त्या बंधाराला तो बंधारा पूर्ण केला. स्मशानभूमी त्याचं कॉन्क्रिटीकरण आपण केलं होतं, 3 लाख रुपये त्याला आपण खर्च केले होते. आताच्या पावसामध्ये ते पुन्हा त्या पुरात ते वाहून गेलं. पुन्हा लगेच त्याला दुसरे मी 3 लाख रुपये दिले. त्यातनं जे पाणी इकडं येते त्यासाठी तो मोठाच्या मोठा बीम टाकून घ्या म्हणून सांगितलं. त्याचं काम मला वाटतं ते पूर्णत्वाला गेलं. मधला मळ्याचा बंधारा तो दगडी बंधारा, त्याला काहीतरी तार लावून तो बांधलेला बंधारा फार पूर्वीच्या काळात केला होता. मी प्रत्यक्ष पाहिला. त्याला जवळपास 6 लाख रुपये आपण दिले. तो बंधारा तो पूर्ण करून घेतला. इकडे शिंदे वस्तीकडे जाणारा रस्ता मधला मळा आणि शिंदे मळा, त्या रस्त्याचं काम 30 लाख रुपये त्या रस्त्याला आपण दिले. मला वाटतं आता डांबरीकरणाचं काम सुरू झालं असं. मध्यंतरी मी इथं आलो, लोकांनी सांगितलं की आम्हाला मोरामध्ये आल्यानंतर घरं सगळी चांगली मजबूत आहेत, मोठी मोठी घरं आहेत. घरं 2-2, 3-3 मजली झाली, पण पाणी चढना. पाणी पोचलं पाहिजे, पण त्यासाठी उंच टाकी पाहिजे. सरपंच आठवत आहे का? आपण नारळ फोडला, तुम्ही पण एक फोडला माझ्या बरोबर. आणि मी शब्द दिला होता की रथाला येईन त्यावेळेला पाणी खाली सोडी.
कधी येतात? 25 तारखेला. टाकीचं काम कुठपर्यंत झालं? आलंय का अंतिम टप्प्यात? लॉकडाऊन असेल, आचारसंहिता असेल, थोडं पाणी इकडे तिकडे होईल, पण एक नक्की तिथे काम पूर्णत्वाकडे निघालेला. त्याला जवळपास 9,98,000 रुपये म्हणजे 10 लाख रुपये आपण त्या टाकीसाठी आपण दिले. मोराई शिंदे मळ्याचा दुसरा सातवण बंधारा विजय इंदुराव शिंदेच्या विहिरी शेजारी, तो जवळपास 17 लाख रुपयाचा तो बंधारा बांधला. मध्यंतरी मला अनेकांनी सांगितलं कॅनॉलवरचा रस्ता दादा तो झाला पाहिजे, पावसाळ्यात पण अडचण होतीये. श्रीकृष्ण मंदिरापासून त्या गुजर वस्तीकडे जाणारा तो रस्ता, त्याला आपण 6 लाख रुपये मंजूर करून दिले. 3-3 लाखाचे 2 टप्पे. अजून ते काम प्रत्यक्षात सुरू व्हायचं आहे, आचारसंहितेमुळे थांबलंय. ही सगळी कामं जवळपास कोटीच्या वरती ही कामं प्रत्यक्ष उभी राहिलेली आपण पाहायला मिळते. नाहीतर पुढाऱ्यांना समजते कोट्यावधी रुपयाची कामं केली कुठली, पण मी नावानिशी हिशोब सांगतोय. आणि प्रत्यक्षात खऱ्या अर्थानं कोट्यावधी रुपयाची कामं मोरामध्ये उभी राहिली. आणि या पुढचं नियोजन सुद्धा आहे. या अतिवृष्टीमध्ये स्मशानभूमी वाहून गेली, इथं 12 लाख रुपये एस्टिमेट केलंय. अद्यावत स्मशानभूमी, अतिवृष्टीचे पैसे मी तुमच्या मोरासाठी आणतोय, त्यामध्ये 12 लाख रुपये तुमच्या स्मशानभूमीसाठी आणतोय. पाण्याची टाकी आपण इथे बांधली, पण अजून आपल्याला मधला भाग शिंदे म्हणा तिथे एक टाकी उभी करायची आहे. आणि तिथनं पाणी सगळीकडे राहिलेल्या भागात आपल्याला पोचवायचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा 9 लाखाचा एस्टिमेट तुमचं झालेलं आहे. आणि नजीकच्या काही दिवसामध्ये म्हणजे हे काम संपेपर्यंत ते काम सुरू होईल अशी व्यवस्था आपण केलेली आहे. मध्यंतरी मला फोन आला रानमळ्यातल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची अडचण. आपण जिथे टाकी बांधतोय तिथं जर टाकी आपण शिंदे माळ्यात तिथं बांधली तर आपोआप रानमळ्याला व्यवस्थितपणानं पाणी जाणार आहे. म्हणजे फक्त आपल्याला तिथली पाईपलाईन टाकायची. त्याचा समावेश याच योजनेमध्ये करून आपण तोही प्रश्न मार्गी लावतो. काही नवीन कामामध्ये मी लवणकर वस्तीच्या पाटील वस्तीच्या तिथला एक बंधाऱ्याचे आपण दुरुस्तीचं पैसे मंजूर केले, त्याला 3 लाख रुपये आपण मंजूर केले. पण लवणकर वस्तीचा आमचा आग्रह होता की आम्हाला नवीन बंधारा पाहिजे, बरोबर ना. या नियोजनामध्ये आराखड्यामध्ये नवीन बंधारा सुद्धा तो घातलाय. म्हणजे वर्षभरात तो सुद्धा बंधारा त्याचा प्रत्यक्ष काम चालू होईल. पुढच्या वर्षीचं जे नियोजन आपण करतोय त्या नियोजनाच्या आराखड्यात, कारण इतर गावापेक्षा मोराला जरा विकास कामाच्या बाबतीत ढळतात याचं कारण तुमचा बॅकलॉग आहे. मागच्या 10 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा. इथल्या रामोशी वस्तीच्या आमच्या स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे. रानमळ्यातल्या काही तिथल्या बंधाऱ्याचा आणि स्ट्रीट लाईटचा पण प्रश्न आहे. नाईक वस्तीच्या तिथे पण पाण्याची टाकी पाहिजे. आणि मराठवाडा रस्ता ते लवणकर वस्ती, या रस्त्याची सुद्धा मागणी आहे. गुजर वस्तीची स्ट्रीट लाईट,
आणि नदीवरचा बंधारा, येस सर. येरा नदीवरचा बंधारा हे मोठं का? मेन 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 मला समाधान या गोष्टीचं आहे की कार्यकर्ते आता कामासाठी आग्रह धरत आहेत. म्हणून शेठ मोराकरांना विश्वास वाटला की सुरेंद्रदादांना काम मागितलं आणि त्यांनी शब्द दिला की ते काम पूर्णत्वाला जाणार. हा विश्वास मोराकरांच्या मध्ये निर्माण झाला. ए अरुण, तो विश्वास निर्माण करण्यात मी यशस्वी झालो याचं फार मोठं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. पण मित्र, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचं काम किती 3 लाखाचं असू नाहीतर नदीत बांधाऱ्याचा 3 कोटीचा असू, सुरेंद्र उदगे कुठे कमी पडणार नाही. एक जिल्हा परिषद सदस्य कोट्यावधी रुपयाची तुम्ही मागितलेली कामं देऊ शकतो. आमदार खासदारांना लाजवतील एवढी कामं मी प्रत्येक गावात उभी केली. हे तुमच्या समोर चित्र आहे. नाही तुम्हाला कुठल्या आमदाराची आणि खासदाराची उणीव भासू दिली. यापुढच्या काळात सुद्धा तुम्हाला दुसऱ्या कुणापुढे हात पसरावे लागणार नाही याची जबाबदारी घेऊन सुरेंद्र कुतगे वाटचाल करणार शब्द मी तुम्हाला या निमित्ताने. राजकारण नेमकं कशासाठी करायचं? कुणाला तरी ग्रामपंचायतीचं मेंबर बनवायचं, कुणाला तरी सरपंच उपसरपंच बनवायचं, एवढ्या संकुचित दृष्टिकोनातून राजकारण करायचं का? का आपल्या विकासाच्या अडचणी दूर करण्यासाठी राजकारण करायचं? खऱ्या अर्थानं आपल्या समस्या सुटल्या पाहिजेत यासाठी समाजकारण राजकारण करणं अपेक्षित. आणि म्हणून 80% समाजकारण, आणि समाजकारण करण्यासाठी जी ताकद आणि शक्ती लागते ती 20% राजकारण केल्याशिवाय मिळत नाही. त्यासाठी हा निवडणुकीचा प्रपंच. आज मी इतक्या छातीटोकपणे आत्मविश्वासानं सांगतोय तुम्हाला की 3 कोटीचं जरी काम असलं तरी निश्चितपणे होईल. त्याचं कारण आहे कारण आज महाराष्ट्र सरकार माझ्या विचाराबरोबर आहे. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. आणि तुम्ही पण नेमकं महाविकास आघाडी नाव दिले. राज्य सरकार आपल्या विचाराचं आहे, जिल्हा परिषद आपल्या विचाराची आहे, पंचायत समिती आपल्या विचाराची आहे. आज हिराचंद पवार आपला पंचायत समिती मेंबर, त्यांना आपण तिथं उपसभापती केलं. आज शशिकांत देशमुख वेगळ्याचा आपला कार्यकर्ता, मार्केट कमिटीचा सदस्य, आज कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आहे. तालुक्यातली ही सत्तेची स्थानं आज आपल्या कार्यकर्त्यांच्या त्यांना तिथं विराजमान केलं. आणि मग ज्यावेळेला ही सगळी सत्तेची स्थानं आपल्या विचाराबरोबर आहेत त्यावेळेला ही ग्रामपंचायत सुद्धा ही राष्ट्रवादीच्या आपल्या विचाराची असेल तर विकास कामात कुठलीच अडचण येत नाही. आणि त्यासाठी हा निवडणुकीचा प्रपंच. मला एखाद्या गोष्टीचा ठराव लागला, कागदपत्र लागली, उतारा लागला तर पटकन तो मिळाला पाहिजे, म्हणजे आपल्या विकास कामातल्या बाकीच्या प्रस्तावाला कुठली अडचण राहणार. आणि म्हणून मी मोराच्या ग्रामस्थांना सांगू इच्छितो, विकास कामाच्या माध्यमातून मी तुमचा विश्वास संपादन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आता तुमची जबाबदारी आहे. कारण ही विकास कामं जी मोरामध्ये उभी राहिली ती केवळ त्या कामांचं श्रेय केवळ एकट्या सुरेंद्र कुतगेचं नाही.
ते खऱ्या अर्थाने श्रेय आहे माझ्या बरोबर काम करणाऱ्या मोरामधल्या कार्यकर्त्यांचे. मास्तर जर या कार्यकर्त्यांनी चिकाटी धरली नसती, या कार्यकर्त्यांनी जर माझ्या पाठीमागे तगादा केला नसता, म्हणून तर ही तगादा करणाऱ्या चिकाटीनं पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुळे ही कामं उभी राहिली. तेव्हा अशा कार्यकर्त्यांची पाठराखण करणं अशा कार्यकर्त्यांची पाठराखण करणं आता मोराच्या ग्रामस्थांचं कर्तव्य आहे. या पुढच्या काळात अधिक गतीनं विकास करायचा असेल तरी विकासाची जाण असणारे, विकासासाठी चिकाटी धरणारे कार्यकर्त्यांना गुलाबात आणि यशात ठेवण्याचं काम मोराकरांना करावं लागेल. अशा पद्धतीचा आवाहन मी मोरावासियांना करतो. तुम्ही सांगितली ही काही काम मी तर फार मोठी स्वप्न पाहिली. पूर्वी भाऊसाहेब उदग्यांचं, किसन बापूंचं आणि या मोराळकरांचं जे नातं होतं मनापासून मन जुळलेली होती. म्हणून मोराळकरांशी पुन्हा मन जोडून घट्ट करण्याचं काम. मत काय मत येत असतात, जिथं मन जुळतात तिथं मताची पेटी आपोआप भरते. मी मतांची चिंता करतो, पण मोराच्या बाबतीमध्ये एक चांगल्या पद्धतीनं आयडियल गाव बनवायचं. आज इथं तुम्ही कुणी मागणी केली नाही, पण माझ्या डोक्यात नियोजन आहे की इथल्या आमच्या गोरगरीब लोकांना काही झालं, काही अडचण आली, दवाखाना लागला तर मायनीला जावं. मोराच्या लोकसंख्येच्या हिशोबाने इथं उपकेंद्राची इमारत, इथं उपकेंद्राचा दवाखाना निर्माण करण्याचं काम सुद्धा या पुढच्या काळात आपल्याला करायचं. म्हणजे तुम्ही कुणीही मागणी केलेली नसताना सुद्धा माझ्या डोक्यामध्ये नियोजन आहे की आपल्याला मोराळमध्ये काय काय करायचं. आणि हे नियोजन सगळं सत्यात उतरवायचं असेल, तुमच्या ज्या मागण्या आहेत, कुठं बंधारे असतील, कुठं स्ट्रीट लाईट असेल, कुठं आणि काय पाण्याची व्यवस्था असेल, ही सगळी कामं जर उभी करायची असतील तर तुम्हाला माझ्या विचाराचं ग्रामपंचायत ही इथं निर्माण करावी लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून मोराळवासीय सगळेजण ताकदीनं महाविकास पॅनेलच्या पाठीमागे उभे राहतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, पण अनेक गावचे अजून कार्यक्रम आहेत. चालूच राहते. मी अधिक न बोलता आपल्याला एवढंच सांगेन, मित्र, महाविकास पॅनेलचे जे उमेदवार आहेत अतिशय होतकरू आणि चांगले उमेदवार त्या पॅनेलच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत. छताचा पंखा, कपशी आणि शिट्टी ही चिन्ह आपल्या पॅनेलची आहेत. या पॅनेलच्या उमेदवारांना आपण मोठ्या मताधिक्याने विजयी करावं आणि ही मोराळची ग्रामपंचायत मुंबई पासून ते मोरापर्यंत एक साखळी आपण निर्माण करावी अशा पद्धतीची भावना इथे व्यक्त करतो. आणि आपण सगळेजण विकास कामांची पोचपावती म्हणून महाविकास पॅनेलला भरघोस मताने निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द.